गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ। पूजनाची संपूर्ण तयारी करून आपण आता प्रत्यक्ष पूजनाला प्रारंभ करणार आहोत। सर्वात प्रथम आपल्या पूजेतलं तुपाचं निरांजन आणि धूप प्रज्वलित करून घ्या। प्रज्वलित केल्यानंतर उजव्या हाताची मधली 3 बोटं पेल्यातील पाण्यामध्ये बुडवून ते पाणी आपल्या डोळ्यांना लावा। आरंभितकार निर्विघ्नमस्तु नेत्रोदक स्पर्शाः। सौभाग्यवतींनी आपल्या कपाळाला हळदी कुंकू आणि उपवर मुलींनी किंवा अविवाहित मुलींनी आपल्या कपाळाला कुंकू लावायचं। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिर्वेशेम देवहितं यदायुः। ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शांति शांति शांतिः। उजव्या तळ हातावर पाणी घेऊन 3 वेळा प्यायचं। आचम्य ओम केशवाय नमः ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः। सरळ हाताने तामनात सोडा। ओम गोविंदाय नमः हात जोडा। ओम विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः। ओम संकर्षणाय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः अनिरुद्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः। ओम अधोक्षजाय नमः नारसिंहाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः उपेंद्राय नमः हरे नमः श्रीकृष्ण परमात्मने नमः। उजव्या हातात पाणी घ्या। ओम प्रणवस्य परब्रह्म ऋषि परमात्मा देवता देवी गायत्री छंद एतेषां प्राणायामे विनियोगः। सरळ हाताने पाणी तामनात सोडा। हात पुसा। एक प्राणायाम सर्वांना करायचा आहे। प्राणायाम म्हणजे उजव्या हाताची मधली 2 बोटं आपल्या डाव्या नाकपुडीला लावा। उजव्या नाकपुडीने श्वास मध्ये ओढून उजव्या नाकपुडीला अंगठा दाबा आणि मनात गायत्री मंत्र किंवा इष्टदेवतांचा नाममंत्र म्हणायचा आहे। डाव्या नाकपुडीवरचे 2 बोटं काढून श्वास बाहेर सोडा। उजव्या हाताच्या 5ही बोटांनी प्रथम उजवा कान त्यानंतर डावा कान नंतर तोंडाला हात लावा। ओम आपो ज्योतिरसमृतम ब्रह्मा भूर्भुवस्वरोम। हात जोडा। ज्या ज्या देवतांचं स्मरण केलं जाईल त्यांना मनोमन नमस्कार करायचा। श्रीमन महागणाधिपतये नमः ओम श्री मातृपितृभ्यो नमः ओम श्री कुलदेवताभ्यो नमः ओम श्री इष्टदेवताभ्यो नमः ओम श्री ग्रामदेवताभ्यो नमः ओम श्री स्थानदेवताभ्यो नमः ओम श्री वास्तुदेवताभ्यो नमः ओम श्री आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमः ओम श्री सर्वेभ्यो देवेभ्यो नमः ओम श्री एतत्कर्म प्रधान चतुरायतन देवता सहित श्री पार्वती परमेश्वराय श्री हरितालिकायै नमः। अविघ्नमस्तु। ओम सुमुखुश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपा धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजानन। द्वादशैतानि नामानि यः पठेत् शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते। शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मंगलम्। येषां हृदयस्थो भगवान् मंगलाय तनं हरि तदैव लग्नं सुदिनं तदैव ताराबलं चन्द्रबलं तदैव विद्याबलं दैवबलं तदैव लक्ष्मीपते ते गुरुस्मरामि लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजय। येषाम् इन्दिवरश्यामो हृदयस्थो जनार्दन विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णु महेश्वरान् सरस्वती प्रणम्यादो सर्वकार्यार्थसिद्धये
सर्वभूतै अभिप्सितार्थ सिद्धार्थं पूजितो यस्सुरासुरै सर्वविघ्न हरस्तस्मै श्रीमन्महागणाधिपतये नमः। सर्व प्रारंभ कार्ये सूत्रयस्त्र भुवनेश्वरा देवादिशुंतन सिद्धी ब्रह्मेशा न जनार्दना। हातात पाणी घ्या, त्यात 2 दाणे अक्षता, 1 फूल आणि बेलपत्र घ्यायचं. संकल्प म्हणायचं मम आत्मनः श्रुती स्मृती सकल शास्त्र पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम. आपल्या गोत्राचा उच्चार करा. म्हणायचं गोत्र उत्पन्नानाम. स्वतःच्या नावाचा उच्चार करायचा. म्हणायचं नामने अहम. आता ज्या कुमारिका या पूजनाला बसलेल्या आहेत त्यांनी संकल्प म्हणायचा, सौभाग्यवतींनी नाही. त्यांनी म्हणायचं मम जन्मराशी राशी कुंडल्याम स्थित समस्त अशुभ ग्रहयुती निवारण पूर्वक एकादश स्थानवत शुभफल प्राप्त्यर्थे तथा च निर्व्यसनी सच्चरित्रवान आदि शोभन गुणमंडित उत्तम वर शीघ्रातिशीघ्र प्राप्त्यर्थे तथा च. आता ज्या सवाष्ण असतील त्यांनी संकल्प करायचा मम इह जन्मनी जन्मांतरेण च अखंडित सौभाग्य पुत्र पौत्रादि अभिवृद्ध्यर्थम दीर्घायुष्यादि सकल फलसिद्धी द्वारा. सर्वांनी म्हणायचं प्रति वार्षिक विहितम आद्य भाद्रपद शुक्ल तृतीया निमित्ताम यथाशक्ती यथा ज्ञानेन यथा मिलित उपचार द्रव्येण श्री हरितालिका व्रत पूजनम कर्म अहम करिष्ये तत्रादौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थम श्री सिद्धि बुद्धि सहित श्रीमन महागणपति स्मरणम तथा च कलश दीप पूजनम शरीर शुद्ध्यर्थम षडंगन्यास पूर्वक प्राण प्रतिष्ठा पूर्वक चतुरायतन देवता सहित सहसखी श्री वालुका लिंग स्वरूपी पार्वती परमेश्वर पूजनम कर्म अहम करिष्ये. सरळ हाताने पाणी तामनात सोडा. हात जोडा. गणपतींचं स्मरण करू द्या. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम सिद्धि बुद्धि सहित श्रीमन् महागणाधिपतये नमः. ध्यायामि नमस्काराणि समर्पयामि. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. हातात पाणी घ्यायचं. ओम पृथ्वीति मंत्रस्य मेरुपृष्ठ ऋषी कुर्मो देवता सूतलम छंद आसन पवित्र करणे विनियोग. सरळ हाताने पाणी तामनात सोडा. ज्या आसनावर आपण बसलेला आहात त्या आसनाला दोनही हात उताने लावायचे असे. ओम पृथ्वी त्वया धृता लोका देवी त्वं विष्णुना धृता त्वं च धारय मां देवी पवित्रं कुरुचासनम. उजव्या हातात पाणी घ्या. ओम अपसर्पण विति मंत्रस्य वामदेव ऋषी शिवो देवता अनुष्टूप छंदः भूतादि विघ्नोत्सादने विनियोगः. सरळ हाताने पाणी तामनात सोडा. हात पुसून घ्या आपले. डाव्या हातात अक्षता घेऊन उजवा हात त्यावर झाकायचा. ओम अपसर्पण विति ते भूता ये भूता भूमि संस्थिता ये भूता विघ्न कर्ता रस्ते नश्यन्तु शिवाज्ञया अपक्रामन्तु भूतानि पिशाचा सर्वतो दिशाम सर्वेषां विरोधेन पूजा कर्म समारंभे. पूर्वेपासून आठही दिशा थोड्या वर थोड्या खाली अक्षता व्हायच्यात. ओम प्राचाम रक्षतु मामेंद्री
अग्नयामग्निदेवता दक्षिणेव तु वाराही नैऋत्यां खड्गधारिणी प्रतिंचां वारुणी रक्षेत वायव्यां मृगवाहिनी उदींच्या पातु कौमारी ईशान्यां शूलधारिणी ऊर्ध्वं ब्रह्माणि मे रक्षेत अधस्ताद वैष्णवी तथा ज्या उरल्या असतील त्या उजव्या हातात घ्या, आपल्या आजूबाजूला विखरून द्या. एवं दश दिशो रक्षेत चामुंडा शुभवाहना. उजव्या हाताचा अंगठा अंगठ्या शेजारच्या बोट आपल्या समोर जमिनीला लावा. ओम देवा आयांतु यात धाना उपयांतु विष्णू देवजनम रक्षस्व भूमप्रादेश कुर्यात. हात काढा, डाव्या पायाची टाच 3 वेळा जमिनीवर आदळायची. ओम तीक्ष्णदंष्ट्र महाकाय कल्पांत दहनोपम भैरवाय नमस्तुभ्यम मनुज्ञादातुमर्हसी. उजवा हात आपल्या हृदयाला लावायचा. ओम ऐं हृदयाय नमः मस्तकाला. ओम ह्रीं शीर्षे स्वाहा शेंडीला. ओम क्लीं शिखायै वषट कवच. ओम चामुंडायै कवचाय हुं नेत्रत्रय. ओम विच्चै नेत्रत्रयाय वषट अस्त्र. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चै अस्त्राय फट. एक फूल गंध अक्षता हळदी कुंकवामध्ये बुडवून आपल्या पूजेच्या कलशामध्ये टाकायचं आहे. एक बेलपत्र त्यामध्ये टाकायचं आणि उजवा हात ठेवायचा. ओम कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्र समाश्रिता मूले स्वस्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृता कुक्षौ तु सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा ऋग्वेदो यजुर्वेदः सामवेदो यथर्वणा अंगेश्च सरिता सर्वं कलशं तु समाश्रिता अत्र गायत्री सावित्री शांति पुष्टिकरी तथा सर्वे समुद्र सरितस्तीर्थानि जलदानदा आयान्तु देव पूजार्थं धृतक्षयकारकः गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु कलश देवताभ्यो नमः सकल पूजार्थे गंधाक्षदा पुष्पाणि हरिद्राम कुंकुमं सकल सौभाग्य द्रव्याणि बिल्वदल पत्राणि समर्पयामि प्रार्थना पूर्वक नमस्काराणि समर्पयामि. एक फूल गंध अक्षता हळदी कुंकवामध्ये बुडवून आपल्या पूजेच्या दिव्याला व्हायचं आणि बेलपत्र वाहून नमस्कार करायचा. ओम भोदीपम शिवरूपस्थं कर्म साक्षी हविघ्नकृत यावत् कर्म समाप्ति स्यात् तावत् त्वं सुस्थिरो भव. दीपदेवताभ्यो नमः सकल पूजार्थे गंधाक्षदा पुष्पाणि हरिद्राम कुंकुमं सकल सौभाग्य द्रव्याणि बिल्वदल पत्राणि समर्पयामि प्रार्थना पूर्वक नमस्काराणि समर्पयामि. त्या कलशातलं पळीवर पाणी पेल्यामध्ये काढायचं. पेल्यातलं थोडं पाणी उजव्या हातात घेऊन सर्व पूजा साहित्य मांडलेली पूजा आणि स्वतःच्या मस्तकावर शिंपडायचं. ओम अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यः स्मरेत् पुंडरीकाक्षं सभायभ्यंतरं शुचिः सर्वं शुचिः. आता शिवलिंगासहित जेवढ्याही शाळुंखा आणि उपलिंगा आहेत त्या सर्वांना एक एक बेलपत्र तुपामध्ये भिजवून वाहायचं आहे. तुपात भिजवलेले बेलपत्र वाहून झाल्यानंतर दोघही हातांची सावली अशा पद्धतीने धरा की या शिवलिंगासह इतर छोट्या लिंगांवर थोडी थोडी का वैना किंचित किंचित का वैना सावली पडेल आपल्या दोघे हातांची. तोवर प्राणप्रतिष्ठा मंत्र संपूर्ण केले जातील. ओम अस्य श्री प्राणप्रतिष्ठा मंत्रस्य ब्रह्मा विष्णु रुद्र ऋषयः ऋग्यजु सामानि छन्दांसि क्रियामैव भू प्राणाख्या देवता आं बीजं ह्रीं शक्ति क्रौं कीलकं प्रतिवार्षिक वीतम श्री हरितालिका व्रत उत्सव पूजनांगत्वेन वालुका विनिर्मित नूतन श्री चतुरायतन सखी देवता सहित श्री पार्वती परमेश्वरस्य नूतन शिवलिंगस्य प्राण प्रतिष्ठापने जपे विनियोगः. ओम आं ह्रीं क्रों अं यं रं लं वं शं शं सं हं लं क्षं अह क्रों ह्रीं आं हं स सोहं अस्त्य श्री चतुरायतन
सखी देवता सहित श्री पार्वती परमेश्वरस्य प्राणा इह प्राणाः ओम आम ह्रीं क्रोम अम यम रम लम वम शम शम सम हम रम क्षम अह क्रोम ह्रीं आम हंस सोहम अस्य श्री चतुरायतन सखी देवता सहित श्री पार्वती परमेश्वरस्य सर्वजीवय स्थितः ओम आम ह्रीं क्रोम अम यम रम लम वम शम शम सम हम रम क्षम अम क्रोम ह्रीं आम हंस सोहम अस्य श्री चतुरायतन सखी देवता सहित श्री पार्वती परमेश्वरस्य सर्व इंद्रियाणि स्थितानि ओमस्य देवस्य गर्भादानादि पंचदश संस्कार सिद्ध्यर्थम पंचदश प्रणवावृत्तिं करिष्ये ओम 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 इति प्राणप्रतिष्ठा। प्राणप्रतिष्ठा संपन्न झाल्यानंतर आपण एक एक देवतांची पूजा आता संपन्न करणार। सर्वात प्रथम आपण पूजेला पूर्वाभिमुख बसल्यानंतर आपल्या उजव्या हाताची जी नैऋत्य कोपऱ्यातली शाळुंका आहे या ठिकाणी गणेशांचं पूजन प्रारंभ होतं। हात जोडून गणपतींचं स्मरण करूया। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम सिद्धि बुद्धि सहित श्रीमन महागणाधिपताय नमः। ध्यायं ध्यायामि नमस्काराणि समर्पयामि। दोन वेळा अक्षता व्हायच्या इथे। ओम सिद्धि बुद्धि सहित श्रीमन महागणाधिपताय नमः। आवाहनार्थे अक्षतान् समर्पयामि। ओम सिद्धि बुद्धि सहित श्रीमन महागणाधिपताय नमः। आसनार्थे अक्षतानि समर्पयामि। व्यवस्थित थोडासा पातळ गंध हिच्यावर शिंपडायचा। ओम सिद्धि बुद्धि सहित श्रीमन महागणाधिपतये नमः। विलेपनार्थे चंदनम समर्पयामि। अक्षता व्हायच्यात। अलंकारार्थे अक्षतानि समर्पयामि। हळदी कुंकू व्हायचं। हरिद्राम कुंकुमम सकल सौभाग्य द्रव्यानि समर्पयामि। एक लाल रंगाचं फूल आणि बेलपत्र व्हायचं। ओम सिद्धि बुद्धि सहित श्रीमन महागणाधिपतये नमः। ऋतुकालोद्भव रक्तपुष्पाणि समर्पयामि। एक बेलपत्र व्हायचं। बिल्वदल पत्राणि समर्पयामि। एक दुर्वेची जुडी उचलायची, ती हळदी कुंकवामध्ये बुडवून व्हायची। दुर्वांकुराणि समर्पयामि। नमस्कार करायचा। सर्वोपचारार्थे प्रार्थना पूर्वक नमस्काराणि समर्पयामि। आता आपल्या डाव्या हाताची जी वायव्य कोपऱ्यातली शाळुंका आहे इथे दुर्गा देवीचं स्मरण करायचं। आपल्या कुलदेवीचं स्मरण। हात जोडायचे। ओम सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ती समन्विते भयभ्यस्त्राहि नो देवी दुर्गे देवी नमोस्तुते। ओम श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा रूपिणी श्री कुलदेवताभ्यो नमः। ध्यायं ध्यायामि नमस्काराणि समर्पयामि। दोन वेळा अक्षता व्हायच्यात। ओम श्री कुलदेवताभ्यो नमः। आवाहनार्थे अक्षतान् समर्पयामि। ओम श्री कुलदेवताभ्यो नमः। आसनार्थे अक्षतान् समर्पयामि। त्यांना गंध शिंपडायचा, अक्षता व्हायच्यात, हळदी कुंकू व्हायचं। ओम श्री कुलदेवताभ्यो नमः। विलेपनार्थे चंदनम अलंकारार्थे अक्षतान् हरिद्राम कुंकुमम सकल सौभाग्य द्रव्यानि समर्पयामि। एक बेलपत्र वाहून फुलवायचे। ऋतुकालोद्भव बिल्वदल पत्राणि समर्पयामि। पुष्पाणि समर्पयामि। नमस्कार करायचा। सर्वोपचारार्थे प्रार्थना पूर्वक नमस्काराणि समर्पयामि। आता ईशान्य कोपऱ्यामध्ये जी आपली शाळुंका आहे या ठिकाणी भगवान विष्णूंचं स्मरण करायचं। हात जोडायचे। ओम शांताकारं भुजंगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगन सदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। ओम श्रीमन लक्ष्मीनारायणाय नमः। ध्यायं ध्यायामि नमस्काराणि समर्पयामि। त्यांना दोन वेळा अक्षता व्हायच्या। ओम श्री लक्ष्मीनारायणाय नमः। आवाहनार्थे अक्षतान् समर्पयामि। ओम श्री लक्ष्मीनारायणाय नमः। आसनार्थे अक्षतान् समर्पयामि। त्यांच्यावर गंध शिंपडायचा। ओम श्री लक्ष्मीनारायणाय नमः। विलेपनार्थे चंदनम अक्षता व्हायच्यात। अलंकारार्थे अक्षतान् हळदी कुंकू व्हायचं। हरिद्राम कुंकुमम सकल सौभाग्य द्रव्यानि समर्पयामि। थोडी तुळशी पत्र आणि फुल व्हायचे। ऋतुकालोद्भव तुलसीदल पत्राणि
बेलपत्र. बिल्वदलपत्राणी समर्पयामी फुल व्हायचं. ऋतुकालोद्भव पुष्पानी समर्पयामी नमस्कार करायचा. सर्वोपचारार्थे प्रार्थना पूर्वक नमस्कारानी समर्पयामी. इथे आग्नेय दिशेला सूर्यनारायणांचं स्मरण करायचं. ओम जपा कुसुम संकाशम काश्यपेयम महद्युतिम तमोरिम सर्व पापघ्नं प्रणतोस्मि दिवाकरम. ओम श्री सूर्यनारायणाय नमः. ध्यायम ध्यायामी नमस्काराणी समर्पयामी. 2 वेळा अक्षता वाहा. ओम श्री सूर्यनारायणाय नमः. आवाहनार्थे अक्षतान समर्पयामी. ओम श्री सूर्यनारायणाय नमः. आसनार्थे अक्षतान समर्पयामी. त्यांच्यावर गंध शिंपडायचा. ओम श्री सूर्यनारायणाय नमः. विलेपनार्थे चंदनम अक्षता. अलंकारार्थे अक्षतानि समर्पयामी. हळदी कुंकू हरिद्राम कुंकुमम सकल सौभाग्य द्रव्याणी समर्पयामी. एक बेलपत्र आणि फुल. ऋतुकालोद्भव बिल्वदल पत्राणी पुष्पाणी समर्पयामी. नमस्कार. सर्वोपचारार्थे प्रार्थना पूर्वक नमस्काराणी समर्पयामी. आता शिवलिंगाच्या आजूबाजूला 2 शाळुंका आहेत. तिथे आई भगवतींच्या 2 सखी जया आणि विजया यांचं स्मरण करून अक्षता व्हायच्या आहेत. ओम श्री जयायै नमः. ओम श्री विजयायै नमः. ध्यायम ध्यायामी नमस्काराणी समर्पयामी. त्यांना 2 वेळा अक्षता व्हायच्यात. ओम श्री जयायै नमः. विजयायै नमः. आवाहनार्थे अक्षतान समर्पयामी. ओम श्री जयायै नमः. विजयायै नमः. आसनार्थे अक्षतानि समर्पयामी. त्यांना गंध शिंपडा. ओम श्री जया विजयायै नमः. विलेपनार्थे चंदनम अक्षता. अलंकारार्थे अक्षतान हळदी कुंकू हरिद्राम कुंकुमम सकल सौभाग्य द्रव्याणी समर्पयामी. एक बेलपत्र व्हायचं. ऋतुकालोद्भव बिल्वदल पत्राणी समर्पयामी. फुल व्हायचं. पुष्पाणी समर्पयामी. नमस्कार करायचा. सर्वोपचारार्थे प्रार्थना पूर्वक नमस्काराणी समर्पयामी. चतुरायतन आणि सखी देवतांचं पूजन झाल्यानंतर मुख्य हरितालिका मातेच्या म्हणजेच पार्वती परमेश्वरांच्या लिंगार्चनाला आपण सुरुवात करत आहोत. हात जोडायचे, ध्यान करायचं. ओम पीतकौशेयवसदां हेमाभां कमलासनां भक्तानां वरदां नित्यं पार्वतीं चिन्तयाम्यहं. विधाय बालुकालिङ्गमर्चयन्तीं महेश्वरं पूर्णेन्दुवदनां ध्यायेत् हरतालिं वरप्रदां. मन्दारमाला कुलितालकायै कपालमालाङ्कितशेखरायै दिव्यांबरायै च दिगंबराय नमः शिवायै च नमः शिवाय. ओम श्री पार्वती परमेश्वराय नमः. ध्यायम ध्यायामी नमस्काराणी समर्पयामी. एक बेलपत्र शिवलिंगाला व्हायचं. ओम आगच्छ त्वां महादेवी स्थाने चात्र स्थिरा भव. यावत् पूजा करिष्यामि तावत् तव सन्निधो भव. ओम श्री पार्वती परमेश्वराय नमः. आवाहनार्थे बिल्वदल पत्राणि समर्पयामी. आवाहयामी. परत एक बेलपत्र व्हायचं. ओम अनेक रत्न संयुक्तम नानामणि गणन्वितम इदम हेममयम दिव्यम आसनम प्रतिगृह्यताम. ओम श्री पार्वती परमेश्वराय नमः. आसनार्थे बिल्वदल पत्राणि समर्पयामी. फुलाने थोडं पाणी शिंपडायचं त्यांना. ओम पाद्यम गृहाण देवेश सर्वक्षेम समर्थ भव. भक्त्या समर्पितम देव लोकनाथ नमस्तुते. ओम श्री पार्वती परमेश्वराय नमः. पाद्यम समर्पयामी. पळीभर पाणी घ्या. त्यात थोडा अष्टगंध, अक्षता, एक फूल आणि बेलपत्र ठेवून ते अर्घ्य शिवलिंगावर व्हायचं. ओम गंधपुष्पाक्षते युक्तम अर्घ्यम संपादितम मया गृहाण त्वं महादेवी प्रसन्ना भव सर्वदा. ओम श्री पार्वती परमेश्वराय नमः. हस्तयोः अर्घ्यम समर्पयामी. 3 थेंब पाणी व्हायचं त्यांना. ओम कर्पूरेण सुगंधेन वासितम स्वादुशीतलम तोयम आचमनीयार्थम गृहाण परमेश्वर. ओम श्री पार्वती परमेश्वराय नमः. आचमनीयम समर्पयामी. फुलाने पाणी शिंपडायचं. ओम गंगा सरस्वती रेवा पयोष्णी नर्मदा जलै स्नापयामी सदा भक्त्या तथा शांतिम कुरुष्व मे. ओम श्री पार्वती परमेश्वराय नमः. स्नानियम समर्पयामी. एकत्र केलेल्या पंचामृताचा अर्धा चमचा पंचामृत शिवलिंगावर व्हायचं. ओम पयोदधी गुरुतश्चैव मधु शर्करा यान्वितम पंचामृतमयानी तम स्नानार्थे प्रतिगृह्यताम. ओम श्री पार्वती परमेश्वराय नमः. पयादि पंचामृत स्नानम समर्पयामी. शुद्ध पाणी. पंचामृत स्नानांते शुद्धोदक स्नानम समर्पयामी. एक फूल, गंध, अक्षता.
हळदी कुंकवामध्ये बुडवून व्हायचं, बेलपत्र व्हायचं, नमस्कार करायचा. सकल पूजार्थे गंधाक्षदा पुष्पानी हरिद्राम कुंकुमम सकल सौभाग्य द्रव्यानी बिल्वदल पत्राणी समर्पयामी. नमस्कार करायचा. प्रार्थना पूर्वक नमस्काराणी समर्पयामी. पळीभर पाणी घ्या, त्यात किंचित हळद कालवून ते पाणी व्हायचं. ओम कर्पूरैलासमायुक्तम सुगंधी द्रव्यसंयुतम गंधोदकम मया दत्तम स्नानार्थे प्रतिगृह्यताम. ओम श्री पार्वती परमेश्वराय नमः. षष्ठेन हरिद्रोदक स्नानम समर्पयामी. शुद्ध पाणी व्हायचं. हरिद्रोदक स्नानांते शुद्धोदक स्नानम समर्पयामी. एक फूल, गंध, अक्षता, हळदी, कुंकू यांच्यामध्ये बुडवून बेलपत्रासह व्हायचं. सकल पूजार्थे गंधाक्षदा पुष्पानी हरिद्राम कुंकुमम सकल सौभाग्य द्रव्यानी. नमस्कार करायचा. प्रार्थना पूर्वक नमस्काराणी समर्पयामी. भगवान शिवांच्या शिवलिंगावर अष्टगंध आणि अक्षता व्हायच्यात. ओम श्री पार्वती परमेश्वराय नमः. विलेपनार्थे चंदनम समर्पयामी. अक्षता व्हायच्यात. अलंकारार्थे अक्षतान समर्पयामी. ही जी खालची शाळुंका आहे इथे जगन्मातेला हळदी कुंकू व्हायचं. हरिद्राम कुंकुमम सकल सौभाग्य द्रव्याणी समर्पयामी. एक फूल आणि बेलपत्र व्हायचं. ऋतुकालोद्भव पुष्पानी बिल्वदल पत्राणी समर्पयामी. धूपदीप वळायचा. ओम श्री पार्वती परमेश्वराय नमः. धूपम आग्रापयामी. ओम श्री पार्वती परमेश्वराय नमः. दीपम दर्शयामी. इथे समोर पाण्याचा भरीव चौकोनी मंडल करायचा. त्यावर पंचामृताची वाटी ठेवायची. ओम श्री पार्वती परमेश्वराय नमः. पयादि पंचामृत नैवेद्यानी संपूज्य. पंचामृतात बेलपत्र टाकायचं आणि एका बेलपत्राने त्या वाटीभोवती 3 वेळा पाणी फिरवायचं. प्रोक्षः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम प्राणाय सोमपानाय सौम्यानाय समुदानाय समसमानाय स्वं ब्रह्मणे अमृतत्वायाम स्वाहा. बेलपत्र शिवलिंगाला लावायचं. पळीभर पाणी तामनात सोडायचं. ओम मध्यपानीयम समर्पयामी. दुसऱ्या बेलपत्राने त्याच वाटीभोवती 3 वेळा पाणी फिरवा. पुनः प्रोक्षः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम प्राणाय सोमपानाय सौम्यानाय समुदानाय समसमानाय स्वं ब्रह्मणे अमृतत्वायाम स्वाहा. 3 पळी पाणी तामनात सोडा. ओम उत्तरा प्रोक्षणम समर्पयामी. हस्तप्रक्षालनम समर्पयामी. मुखप्रक्षालनम समर्पयामी. एक फूल, गंध, अक्षता, हळदी कुंकवामध्ये बुडवून बेलपत्रासह व्हायचं. करुदवर्तनार्थे चंदनम तथा च हरिद्राम कुंकुमम सकल सौभाग्य द्रव्याणी समर्पयामी. ओम श्री पार्वती परमेश्वराय नमः. पयादि पंचामृत नैवेद्यानी समर्पयामी. हातात पाणी घ्या. म्हणायचं अनेन पूर्वा आराधनेन श्री पार्वती परमेश्वर प्रियतान न मम. सरळ हाताने पाणी तामनात सोडा. ओम तत्सत शिवजगदंबार्पणमस्तु. या शिवलिंगाला जेवढे फुलं आणि बेलपत्र आपण वाहिलेले असतील ते सर्व उचलायचेत. आपल्या हाताच्या ओंजळीत घ्यायचेत. त्यांचा सुवास घेऊन उत्तरेकडे चौरंगाच्या खाली जमिनीवर अगर एका छोट्याशा तामनात अगर ताटात ठेवायचेत. उत्तरे निर्माल्य विसृज्य. नवीन एक फूल, गंध, अक्षता, हळदी कुंकवामध्ये बुडवायचं. बेलपत्रासह व्हायचं शिवलिंगाला. ओम श्री पार्वती परमेश्वराय नमः. अभिषेक वृत्त्यर्थे गंधाक्षदा पुष्पानि हरिद्राम कुंकुमम सकल सौभाग्य द्रव्यानि बिल्वदल पत्राणि समर्पयामि. प्रार्थना पूर्वक नमस्काराणि समर्पयामि. अभिषेकम कुर्यात. आता फुलाने अगर बेलपत्राने थोडं थोडं पाणी शिंपडत आपल्याला एक आवर्तन श्री सुक्त आणि एक आवर्तन रुद्राचं करायचं आहे सामूहिकरित्या. चला तर सुरुवात करूया श्री सुक्ताने. अथ श्री सुक्तम श्री गणेशाय नमः. हरि ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णर्जतस्रजां चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो आवह ताम् आवह जातवेदो लक्ष्मीं मनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम् अश्वपूर्वामृतमध्यां हस्तिनाद प्रबोधिनीं श्रियं देवीमुपहवये श्रीमादेवी विदुषतां कां सुस्मितां हिरण्यप्राकारां मार्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां
पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपहवये श्रियं चन्द्रां प्रभासां यशसां ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदारां तां पद्मिनीं शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यतां तवामृणे आदित्यवर्णे तपसोर्धजातो वनस्पतिस्तव वृक्षोत बिल्वः तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः उपैतु मां देवसखा कीर्तिश्च मणिना सह प्रादुर्भूतोऽसुस्मि राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमृद्धिं ददातु मे क्षुत्पिपासामलां ज्येष्ठां लक्ष्मीं नाशयाम्यहम् आभूतिं समृद्धिं च सर्वां नृणुत मे गृहात् गन्धद्वारां दुरादर्शां नित्यपुष्टां करीशिनीं ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपहवये श्रियं मनसः काममाकूतिं वाचः सत्यमशीमहि पशूनां रूपमन्यस्य मयि श्रीश्रयतां यशः कर्दमेण प्रजाभूता मयि सम्भव कर्दम श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् आपसृजन्तु स्निग्धानि चिक्लितवसमे गृहे नीचदेवीं मातरं श्रियं वासय मे कुले आर्द्रां यक्करणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह आर्द्रां पुष्करणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह तां म आवह जातवेदो लक्ष्मीं मनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रपुतं गावो दास्वश्वान् विन्देयं पुरुषानहं यः सूचीव्रतो भूत्वा जुह्याद्दाज्यमनवहं सूक्तं पञ्चदशरचं च श्रीकामः सततं जपेत् इति श्रीसूक्तं श्रीजगदंबार्पणमस्तु। रुद्राला सुरुवात करणार आहोत आपण। श्री गणेशाय नमः। हरि ओम ईडा देवहुर्मनुर्यज्ञनी बृहस्पतिरुक्ता मदानिशग्निं सिषद विश्वे देवाः सुक्तवाचः पृथिवीर्मातर्मामाहिग्निं श्रीर्मधुमनिष्ये मधुजनिष्ये मधुवक्ष्यामि मधुवदिष्यामि मधुमतिं देवेभ्यो वाचमुद्यासग्निं शुश्रूषेण्यां मनुष्यभ्यस्तं मा देवा अवन्तु शोभायै पितरो अनुमोदन्तु। ओम शान्ति शान्ति शान्तिः। श्री गणेशाय नमः। हरि ओम नमस्ते रुद्रमन्नभूतोतै शिवे नमः। नमस्ते अस्तु धन्वने बाहुभ्यामुत ते नमः। यात ईशु शिवतमा शिवं बभवते धनुः शिवा शरव्या यातव तया नो रुद्रमृडय याते रुद्र शिवा तनुर्घोरा पापकाशिनी तया नस्तनुवाशन्तमया गिरिशन्ताभिचाकशिः यामिषुं गिरिशन्तहस्ते बिभर्षस्तवे शिवां गिरिधृतां कुरु माहिग्निंसि पुरुषं जगत शिवेन वचसा त्वा गिरिशाच्छावदामसि यथा नस्त्रमिज्जगद्यक्ष्मग्निं सुमना असत अद्य वोचति देवक्ता प्रथमो देव्योऽभिषक अहिग्निं च सर्वाज्यं वयत्सर्वांश्च यातु धान्यः असो यस्ताम्र अर्णौ तबभ्रु सुमङ्गलः ये चेमाग्निं रुद्रा अभितो दिक्षु श्रिताः सहस्रशो वैशाग्निं हेडेमहे असो यवसरपति नीलग्रीवो विलोहितः उतैनं गोप अदृशन्य दृश्यन्युदहार्यः उतैनं विश्वभूतानि स दृष्टो मृडयातिनः नमो अस्तु नीलग्रीवाय सहस्राक्षाय मीडुषे अतो ये अस्य सतमानो हम तेभ्यो करं नमः प्रमुञ्च धनवनस्तुम्बर्यात् नियोर्जां यश्च ते हस्त ईशव पराता भगवो वप अवत्यत्यदनुस्त्वग्निं सहस्राक्षरेषुदे निशिर्यशल्यानां मुखा शिवो न सुमना भव विज्जन्धनो कपर्दीनो विशल्यो बाणवाग्निमुत अने सन्नशेष वा आवरस्तनिशङ्गतिः याते हेतिर्मी दुष्टम हस्ते बभवते धनुः तयास्मान् विश्रुतस्तमयक्ष्मया परिम्बुज नमस्ते आस्त्वायुधाया नातताय दृष्णवे उभाभ्यामुत ते नमो बाहुभ्यां तव धन्मने परिते धन्मनो हेतिर्रस्मान् नृक्त विश्वतः अतो य ईश्वरिस्त्वारे अस्मिन्निदेहितमा नमो हिरण्यवाहवे सेन्यान्येदिशां च पतये नमो नमो वृक्षेभ्यो वरिकेशेभ्यः पशूनां पतये नमो नमः सस्पिञ्जराय तुष्मते पतिनां पतये नमो नमो बबुलुषाय विव्याधिन्यन्नानां पतये नमो नमः हरिकेशाय उपवितने पुष्टानां पतये नमो नमो भवस्य हेत्तै जगतां पतये नमो नमो रुद्राय तताविनेक्षेत्राणां पतये नमो नमः सूताय हन्त्याय वनानां पतये नमो नमो रोहिताय स्तपतये वृक्षाणां पतये नमो नमो मन्त्रिणे वाणिजाय कक्षाणां पतये नमो नमो भवन्तये वारिवस्कृताय औषधीनां पतये नमो नमो उच्चरघोषाय क्रन्दयते पत्तिनां पतये नमो नमः कृष्णविताय धावते सत्वनां पतये नमः नमः समानाय निव्याधिन अव्याधिनीनां पतये नमो नमः कुकुवाय निषङ्गिणे स्तेनानां पतये नमो नमो निषङ्गण ऐषधिमते तस्कराणां पतये नमो नमो वञ्चते परिवञ्चते स्तायुनां पतये नमो नमो निचरभे परिचरायारण्यानां पतये नमो नमः सृकाभिभ्यो जिगाग्निं सद्मुष्णतां पतये नमो नमो अस्नेभ्यो नक्तं चरद्भ्य प्रकृन्तानां पतये नमो नमो विष्णुशिने गिरिचराय कुलुञ्चानां पतये नमो नमो युष्मभ्यो धन्वाभिभ्यश्च वो नमो नमः आतनवानेभ्यः प्रतिददानेभ्यश्च वो नमो नमः आयच्छद्भ्यो विसृजद्भ्यश्च वो नमो नमो अस्यद्भ्यो विन्दद्भ्यश्च वो नमो नमः आसनेभ्यश्च यानेभ्यश्च वो नमो नमः सपद्भ्यो जाग्रद्भ्यश्च वो नमो नमस्तिष्ठद्भ्यो धावद्भ्यश्च वो नमो नमः सवाभ्यः सभापतिभ्यश्च वो नमो नमः अश्वभ्यो अश्वपतिभ्यश्च वो नमः
नम आव्याधिनिभ्यो विविधन्तिभ्यश्च वो नमो नम उग्नाभिस्रोग्निमतिभ्यश्च वो नमो नम गुरुस्यभ्यो गुरुस्पतिभ्यश्च वो नमो नम वरातिभ्यो वरातपतिभ्यश्च वो नमो नमो गणेभ्यो गणपतिभ्यश्च वो नमो नमो विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यश्च वो नमो नम महद्भ्यक्षुलकेभ्यश्च वो नमो नम रतिभ्यो रथेभ्यश्च वो नमो नम रथेभ्यो रथपतिभ्यश्च वो नमो नम सेनाभ्यस्तेनानिभ्यश्च वो नमो नम क्षत्रुभ्यः संग्रहितृभ्यश्च वो नमो नमस्तक्षद्भ्यो रथकारेभ्यश्च वो नमो नम कूलालेभ्यः कर्मारेभ्यश्च वो नमो नम पुञ्जिष्टेभ्यो दिशादिभ्यश्च वो नमो नम ईशकृद्भ्यो धनवन्कृभ्यश्च वो नमो नम मृगेभ्यश्वनिभ्यश्च वो नमो नम अश्वभ्यो अश्वतिभ्यश्च वो नमः नम भवाय च रुद्राय च नम शर्वाय च पशुपतये च नम नीलग्रीवाय च शितिकण्ठाय च नम कपटदने च विप्तकेशाय च नम सहस्राक्षाय च शतधन्वने च नम गिरीशाय च शिपिविष्टाय च नम मेढुष्टमाय च यशुमते च नम रस्वाय च वामनाय च नम बृहते च वर्ष्यसे च नम वृद्धाय च समृद्धवने च नम अग्र्याय च प्रथमाय च नम आश्वे च जिराय च नम शीघ्रियाय च शिभ्याय च नमो ऊर्म्याय च वस्वन्याय च नमो स्रोत्रस्याय च दीप्याय च नम ज्येष्ठाय च कनिष्ठाय च नम पूर्वजाय च अपरजाय च नम मध्यमाय च अपगल्भाय च नम जगन्याय च बुद्ध्याय च नम सौभ्याय च प्रतिसर्याय च नम याम्याय च क्षेम्याय च नम उर्वर्याय च खल्याय च नम श्लोक्याय च वस्वन्याय च नम मन्याय च कक्षाय च नम श्रवाय च प्रतिश्रवाय च नम आशुषेणाय च आशुरथाय च नम शूराय च विन्दते च नम वर्मिणे च वर्तने च नम बिल्मिने च कवचने च नम श्रुताय च श्रुतसेनाय च नम दुन्दुभ्याय च हनन्याय च नम दुष्णवे च प्रमरुषाय च नम दूताय च प्रयिताय च नम निषङ्गणे च शुदिमते च नम तीक्ष्णजवे च आयुधने च नम स्वायुधाय च सुधन्मने च नम श्रुत्याय च पथ्याय च नम काट्याय च निप्याय च नम सुद्याय च सरस्याय च नम नाद्याय च वैशन्ताय च नम कुप्याय च वट्याय च नम वर्षाय च वर्षाय च नम मेध्याय च विद्युत्याय च नम इध्रियाय च तप्याय च नम वात्याय च रेश्म्याय च नम वास्तव्याय च वास्तुपाय च नम सोमाय च रुद्राय च नमस्ताम्राय च अरुणाय च नम शंगाय च पशुपतये च नम उग्राय च भीमाय च नम अग्रे वधाय च दूरे वधाय च नम हन्त्रे च हनीयसे च नम वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यो नमस्ताराय नम शम्भवे च मयोभवे च नम शंकराय च मयस्कराय च नम शिवाय च शिवतराय च नमस्तीर्थ्याय च कुल्याय च नम पार्याय च आवार्याय च नम प्रतरणाय च उत्तरणाय च नम आतार्याय च आलाद्याय च नम शष्पाय च फिन्याय च नम सिकत्याय च प्रभायाय च नम ईरिण्याय च प्रपथ्याय च नम किग्निमशीलाय च क्षेणाय च नम कपर्दिने च पुलस्तये च नम गोष्ठ्याय च गुरह्याय च नम स्तल्प्याय च गेह्याय च नम काट्याय च गौरुरेष्ठाय च नम हृदयाय च निविष्पाय च नम पाग्निम सव्याय च रजस्याय च नम शुष्काय च हरित्याय च नम लोप्याय च लप्याय च नम ऊर्म्याय च सुर्म्याय च नम पर्णाय च प्रणशद्याय च नम पुगुर्माणाय चाभिघ्नते च नम आखिदते च प्रखिदते च नमो वक्किरिकेभ्यो देवानाग्निमृदयेभ्यो नमो वीक्षणकेभ्यो नमो विचिन्वयत्केभ्यो नमानिनतेभ्यो नमामिवत्केभ्यः द्रापे अंधसस्पते दरिद्र नीललोहित एषां पुरुषाणामेषां पशूनां मा भेदमारमु एषां किञ्चनाम मत याते रुद्र शिवा तनुः शिवा विश्वा हवेशजी शिवा रुद्रस्य भेषजी तयां नो मृडजीवसे इमाग्निं रुद्राय तवसे कपर्दिने क्षेदुराय प्रभ्रामहे मतिं यथा नक्षम सद्दीपदे चतुष्पदे विश्वं पृष्ठं ग्रामे अस्मिन्ननातुरं मृडानुरुद्रोतनो मयिस्कृति क्षेदुराय नमसा विधेमते यश्चं च योश्च मृडाय जे पिता तदश्चाम तव रुद्र प्रणीतौ मानो महान्तमुत मान अर्भकं मान उक्षन्तमुत मान उक्षितम मानो वदिप्पीतरं मौत मातरं प्रियामानस्तनु रुद्ररीरिषः मानस्तोकितनये मान आयुषि मान गोषु मान अश्वेषुरीरिषः वीरान्मान रुद्रभामितो वदिर हविष्मन्तो नवसा विधेमते आरात्य गोगुण उत पुरुषग्ने क्षयदुराय सुम नमस्ते ते यस्तु रक्षाचनो अद्रिदेव बर्यदाचन शर्मयश्चदेवरः स्तूहि श्रुतं गर्तसदं युवानं मृगं न भीमोपहत्नो मुग्रमं मृडाजलित्रिरुद्रस्तवानो अन्यं ते अस्मन्निव पन्तु सेनाः परिणो रुद्रस्य हेतुर्वणक्तु परित्वेषस्य दुर्मतिर्गायोः अवस्थिरामगवद्स्तनुष्वं मीड्वस्तोकायतनयाय मृडयाम् मीडुष्टम शिवतम शिवो न सुमनाभव परमे रुक्ष आयुधं निधाय कृत्तिं वसान आचल पिनाकं बिभ्रदागहि विकिरीद विलोहित नमस्त्यस्तु भग्वः यास्ते सहस्रग्निं हेतोयन्नमस्मन्निव पन्तुतः सहस्राणि सहस्रधा बाहोत्सवहेतयः तासामीशानो भगवः पराचीना मुखाकृधि सहस्राणि सहस्रशो ये रुद्रादिभूम्यां तेषाग्निं सहस्रयोजनमिव धर्माणि तर्मसि अस्मिन् महान्तरणव्यन्तरिक्ष भवा अदि नीलग्रीवाः शितिकण्ठा शर्वा अदक्षमाचरः नीलग्रीवा
ग्रीवाः शितिकण्ठा दिवग्निं रुद्रावपश्रितः ये वृक्षेषु सस्पिञ्जरा नीलग्रीवा विलोहितः ये भूतानामधिपतयो विशीखा सक्कपर्दिनः ये अन्नेषु विदन्ति पात्रेषु पिबतो जनान् ये पतां प्रतिरक्षये एलभृदा यव्यूधः ये तीर्थानि प्रचरन्ति श्रुकावन्तुर्षङ्गणः ये एतावन्तश्च भूयाग्निं सच्चदुषो रुद्रावितस्थिरे तेषाग्निं सहस्रयोजनेव धनमानि धर्मसि नमो रुद्रेभ्यो पृथिव्याग्निमन्तरिक्षे ये दिवि येषामन्नं वातवर्षिमीशवस्तेभ्यो दश प्राचीर्दश दक्षिणादश प्रचितिर्दशो दीचिर्दशोर्ध्वास्तेभ्यो नमस्ते मृडयन्तु तेयं विष्णु यश्नो द्वेष्टि तं वोजं वेददामि ॐ हौं ॐ जूं ॐ सः ॐ भू ॐ भुव ॐ स्वः ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनान् मृत्युर्मुक्षीय मामृतात् ॐ स्वः ॐ भुव ॐ भू ॐ सः ॐ जूं ॐ हौं ॐ अग्ना विष्णु सजोषसेमा वर्धन्तु मां गिरः दुम्निर्वाजे विरागतम् ओम बाजश्च मे प्रस्वच्च मे प्रैतिश्च मे प्रसितिश्च मे धितिश्च मे क्रतुश्च मे स्वरश्च मे श्लोकश्च मे श्रावच्च मे श्रुतिश्च मे ज्योतिश्च मे सुवश्च मे प्राणश्च मे अपानश्च मे व्यानश्च मे असुश्च मे चित्तं च मादितं च मे वाक्च मे मनश्च मे चक्षुश्च मे श्रोत्रं च मे दक्षश्च मे बलं च म ओजश्च मे सहश्च म आयु च मे जरा च म आत्मा च मे तनु च मे शर्म च मे वर्म च मे अंगानि च मे स्थानि च मे परुग्निंषि च मे शरीराणि च मे ज्यैष्ठं च माधिपत्यं च मे मनुच्च मे भामच्च मे अमच्च मे अम्बच्च मे जयमा च मे महिमा च मे वरिमा च मे प्रतिमा च मे वर्ष्मा च मे गुया च मे वृद्धं च मे वृद्धि च मे सत्यं च मे श्रद्धा च मे जगच्च मे धनं च मे वशच्च मे त्विषिच्च मे क्रीडा च मे मोदच्च मे जातं च मे जनिष्यमाणं च मे सूक्तं च मे सुकृतं च मे वित्तं च मे वेद्यं च मे भूतं च मे भविष्यच्च मे सुगं च मे सुपतं च म वृद्धं च म वृद्धिच्च मे क्लुप्तं च मे क्लुप्तिच्च मे मतिश्च मे सुमतिश्च मे शं च मे मयच्च मे प्रियं च नुकामच्च मे कामच्च मे सौमनसश्च मे भद्रं च मे श्रेयच्च मे वसच्च मे यशच्च मे भगच्च मे द्रवणं च मे यन्ता च मे धर्ता च मे क्षेमच्च मे धृति च मे विश्वं च मे महच्च मे संविच्च मे नेत्रं च मे सूच्च मे प्रसुच्च मे सिरं च मे लय च मवृतं च मे अमृतं च मे यक्ष्मं च मे अनमच्च मे जीवातुच्च मे दीर्घायुत्वं च मे अनमित्रं च मे अभयं च मे सुगं च मे शयनं च मे सुषा च मे सुदिनं च मे उर्क्ष मे सुरता च मे पयच्च मे रसच्च मे घृतं च मे मधुच्च मे सग्धिश्च मे सपितिश्च मे कृषिश्च मे वृष्टिश्च मे जैत्रं च म औद्भिद्यं च मे रयिच्च मे राय च मे पुष्टं च मे पुष्टि च मे विभु च मे प्रभु च मे बहु च मे भूयश्च मे पूर्णं च मे पूर्णतरं च मे अक्षितिश्च मे कुवाच्च मे अन्नं च मे यक्षुच्च मे व्रियश्च मे यवाश्च मे माशच्च मे तिलाच्च मे मुग्धाच्च मे खलवाच्च मे गुदमाच्च मे मसुराश्च मे प्रेंगमच्च मे अनवच्च मे शामाकाश्च मे निवाराश्च मे अश्माच्च मे मृतिकाच्च मे गृहच्च मे पर्वताच्च मे सकताच्च मे वनस्पतयश्च मे हिरण्यं च मे अयच्च मे सिसं च मे त्रपुश्च मे श्यामं च मे लोहं च मे अग्निच्च मे आपच्च मे विरुधच्च मे औषधच्च मे कृष्टपच्चं च मे अकृष्टपच्चं च मे ग्राम्यच्च मे पुष्प अरण्याश्च यज्ञेन कल्पन्तां वित्तं च मे वित्ति च मे भूतं च मे भूति च मे वस्तु च मे वस्तिश्च मे कर्मच्च मे शक्तिश्च मे अर्थच्च मे एमच्च मे इतिश्च मे गतिश्च मे अग्निच्च म इंद्रच्च मे सोमश्च म इंद्रच्च मे सविताश्च म इंद्रच्च मे सरस्वती च म इंद्रच्च मे पूषा च म इंद्रच्च मे बृहस्पति च म इंद्रच्च मे मित्रश्च म इंद्रच्च मे वरुणश्च म इंद्रच्च मे त्वष्टा च म इंद्रच्च मे धाता च म इंद्रच्च मे विष्णुश्च म इंद्रच्च मे अश्विनौ च म इंद्रच्च मे मरुतश्च म इंद्रच्च मे विश्व च मे देवा इंद्रच्च मे पृथ्वी च म इंद्रच्च मे अंतरिक्षं च म इंद्रच्च मे द्यौश्च म इंद्रच्च मे दिशच्च म इंद्रच्च मे मूर्धा च म इंद्रच्च मे प्रजापतिश्च म इंद्रच्च मे अग्निं सुच्च मे रश्मिश्च मे आधाविश्च मे अधिपतिश्च म उपाग्निं सुच्च मे अंतर्यामच्च म ऐन्द्रावायवच्च मे वरुणश्च मे अश्विनच्च मे प्रतिपदस्थानच्च मे शुक्र च मे मंथी च मे अग्रणच्च मे वैश्वदेवच्च मे ध्रुवच्च मे वैश्वानरच्च मे ऋतुग्रहाच्च मे तिग्राह्याच्च मे ऐन्द्राग्नच्च मे वैश्वदेवच्च मे मर्त्ययाच्च मे माहेन्द्रच्च मे आदित्यश्च मे सावित्रश्च मे सारस्वतच्च मे पौष्णच्च मे पात्निवतच्च मे हरियोजनश्च मे इदमच्च मे बर्हि च मे वेदिश्च मे दिष्णियाश्च मे तृतश्च मे चमसाश्च मे ग्रावाणश्च मे स्वरवश्च मे उपरवाश्च मे अधीशमणे च मे द्रोणकलशच्च मे वायव्यानि च मे पुतभृच्च मे आदमन्यच्च मे अग्निध्रं च मे हविर्धानं च मे गृहाच्च मे सदच्च मे पुरुडाशाच्च मे पचताच्च मे अवृवतच्च मे स्वगाकारच्च मे अग्निच्च मे धर्मच्च मे अर्कच्च मे सूर्यच्च मे प्राणच्च मे श्वमेधच्च मे पृथ्वी च मे अदितिश्च मे दितिश्च मे द्यौश्च मे सकरेङ्गिलदिश्च मे यज्ञेन कल्पतां मृक्ष मे सामच्च मे स्तोमच्च मे यजुच्च मे दीक्षा च मे तपच्च मे वृतं च मे व्रतं च मे अहोरात्र्यो वृष्ट्या बृहद्रथन्त्रे च मे यज्ञेन कल्पताम् गर्भाच्च मे वत्साच्च मे त्रैविच्च मे दित्यवाच्च मे दित्यो हि च मे पंचाविश्व च मे पंचावी च मे त्रिवत्सच्च मे त्रिवत्साच्च मे तुर्यवाच्च मे तुर्यो हि च मे षष्ठवाच्च मे षष्ठो हि च मे उक्षाच्च मे वशाच्च मे वृषभच्च मे व्यंच मे नङ्वाच्च मे धेनुच्च मे आयुर्यज्ञेन कल्पतां प्राणो यज्ञेन कल्पतां पानो यज्ञेन कल्पतां व्यानो यज्ञेन कल्पतां चक्षुर्यज्ञेन कल्पताग्निं श्रोत्रं यज्ञेन कल्पतां मनो यज्ञेन कल्पतां वाग् यज्ञेन कल्पतां आत्मा यज्ञेन कल्पतां यज्ञो यज्ञेन कल्पताम्
एकाच मे तिस्र च मे पंच च मे सप्त च मे नव च म एकादश च मे त्रयोदश च मे पंचदश च मे सप्तदश च मे नवदश च म एकविंशतिश्च मे त्रयोविंशतिश्च मे पंचविंशतिश्च मे सप्तविंशतिश्च मे नवविंशतिश्च म एकत्रिंशच्च मे त्रयस्त्रिंशच्च मे चतुस्रश्च मे अष्टोच मे द्वादश च मे षोडश च मे विंशतिश्च मे चतुर्विंशतिश्च मे अष्टाविंशतिश्च मे द्वात्रिंशच्च मे षट्त्रिंशच्च मे चत्वारिंशच्च मे चतुश्चत्वारिंशच्च मे अष्टाचत्वारिंशच्च मे वाजश्च वृषभश्च पीजश्च कर्तुश्च सुवश्च मूर्धा च व्यञ्जनीयश्चान्त्यायनश्चान्त्यश्च भौवनश्च ववनश्चाधिपतिश्च हरि ओम ईडा देवहुर्मनुर्यज्ञनि बृहस्पतिरुक्तामदानिशग्निं सिषद् विश्वे देवाः सुप्तवाचः पृथिवीरमातरमामाहिग्निं सिर्मधुं मनिष्ये मधुजनिष्ये मधुवक्ष्यामि मधुवदिष्यामि मधुमतिं देवेभ्यो वाचमुद्यासग्निं शुश्रूषेण्यां मनुष्यभस्तम् मा देवा अवन्तु शोभायै पितरो अनुमदन्तु ओम सहनाववतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ओम शांति शांति शांतिः। ओम श्री पार्वती परमेश्वराय नमः। अभिषेक स्नानं समर्पयामि। नमः पार्वती पतये। हर हर महादेव। अभिषेक संपन्न झाल्यानंतर आता पुढची पूजा आपण प्रारंभ करत आहोत। अभिषेक पूजन संपन्न झाल्यानंतर थोड्या अक्षता अगर एक बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करायचं। सुप्रतिष्ठितमस्तु। शिवलिंगाला एक जानवा अर्पण करायचं आहे। ओम देवदेव नमस्ते स्तोत्राहिमां भवसागरात ब्रह्मसूत्रम सोत्तरीयं गृहाणं पुरुषोत्तमं। ओम श्री पार्वती परमेश्वराय नमः। यज्ञोपवितान् समर्पयामि। एक बेलपत्र शिवलिंगाला वस्त्र म्हणून अर्पण करायचं आहे। ओम सर्वभूषादिके सौम्ये लोकलज्जा निवारणे मयोपपादिते तुभ्यं वासासि प्रतिगृह्यताम्। ओम श्री पार्वती परमेश्वराय नमः। वस्त्रोपवस्त्रार्थे बिल्वदलपत्राणि समर्पयामि। शिवलिंगाला अष्टगंध अक्षता आणि भस्म अर्पण करायचं। ओम श्रीखंडं चंदनं दिव्यं गंधाढ्यं सुमनोहरं विलेपनं सुरश्रेष्ठं चंदनं प्रतिगृह्यताम्। अक्षतास्तंडुला शुभ्रा कुंकुमेन विराजिता मया निवेदिता भक्त्या गृहाण परमेश्वर। ओम मानस्तो केतनये मान आयुषी मानो गोषु मानो अश्वेषु रीरिषः वीरान् मानो रुद्र भामितो वदिर हविष्मन्तो नमसा विधेमते। ओम श्री पार्वती परमेश्वराय नमः। विलेपनार्थे चंदनं तथा च भस्मानि समर्पयामि। अलंकारार्थे अक्षतानि समर्पयामि। इथल्या शाळुंकेला हळदी कुंकू व्हायचं। ओम हरिद्रास्वर्ण वर्णाभा सर्व सौभाग्यदायिनी सर्वालंकार मुख्या हि देवित्वं प्रतिगृह्यताम्। हरिद्रां चूर्ण संभूतं कुंकुमं कामदायकं वस्त्रालंकरणं दिव्यं देवित्वं प्रतिगृह्यताम्। ओम श्री पार्वती परमेश्वराय नमः। हरिद्रां कुंकुमं सकल सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि। एक फूल त्यांना व्हायचं। ओम माल्यादिनी सुगंधीनी मालत्यादिनी वै प्रभो मया व्रतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम्। ओम श्री पार्वती परमेश्वराय नमः। लाल रंगाचं ऋतुकालोद्भव पुष्पाणि समर्पयामि। आता हातात अक्षता घेऊन इथे आई भगवतींच्या विविध अवयवांची कल्पना करत आपल्याला अक्षता शिवलिंगावर व्हायच्या आहेत। डाव्या हातात अक्षता घ्या। आई भगवतींच्या श्रीचरणांची भावना करत अक्षता व्हायच्यात। ओम उमायै नमः पादौ पूजयामि। पोटऱ्या। ओम गौर्यै नमः गुल्फौ पूजयामि। गुडघे। ओम पार्वत्यै नमः जानुनीं पूजयामि। मांड्या। ओम जगद्धात्रै नमः जंघे पूजयामि। उरुप्रदेश। ओम जगत प्रतिष्ठायै नमः उरुं पूजयामि। कंबर। ओम शांतिरूपिण्यै नमः कटिं पूजयामि। गुह्य भाग। ओम हरायै नमः गुह्यं पूजयामि। बेंबी। ओम माहेश्वर्यै नमः नाभिं पूजयामि। हृदय। ओम शांभव्यै नमः हृदयं पूजयामि। कंठ। ओम शूलपाणये नमः कंठं पूजयामि। दंड।
ओम पिनाकदृशे नमः बाहुं पूजयामी मुख. ओम शिवायै नमः मुखं पूजयामी तिघै डोळे. ओम पशुपतिप्रियायै नमः नेत्रे पूजयामी कपाळ. ओम गंगायै नमः ललाटं पूजयामी मस्तक. ओम महालावण्यायै नमः शिरः पूजयामी सर्वलिंगावर. ओम सच्चिदानंद रूपिण्यै नमः सर्वांगं पूजयामी. आता प्रथम जी शाळुंका आहे तिथे आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे, म्हणून कुंकुवाची वाटी डाव्या हातात घेऊन आई भगवतींची जी शाळुंका आहे शाळुंकेवर प्रदक्षिणाकाराने आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. सुरुवात करूया. ओम उमायै नमः. ओम कात्यायन्यै नमः. ओम गौर्यै नमः. ओम काल्यै नमः. ओम हिमवत्यै नमः. ओम शिवायै नमः. ओम भवान्यै नमः. ओम रुद्राण्यै नमः. ओम सर्वमंगलायै नमः. ओम अपर्णायै नमः. ओम पार्वत्यै नमः. ओम दुर्गायै नमः. ओम मृडान्यै नमः. ओम चामुंडायै नमः. ओम कौवेर्यै नमः. ओम भगवत्यै नमः. ओम सरस्वत्यै नमः. ओम शारदायै नमः. ओम वागीश्वर्यै नमः. ओम चंडिकायै नमः. ओम अंबिकायै नमः. ओम आर्यायै नमः. ओम दाक्षायण्यै नमः. ओम गिरिजायै नमः. ओम मेनकात्मजायै नमः. ओम पद्मिन्यै नमः. ओम पद्माकरवासिन्यै नमः. ओम महिषमर्दिन्यै नमः. ओम सिंहवाहिन्यै नमः. ओम शक्तिदायै नमः. ओम श्रीललितायै नमः. हाताला लागलेलं कुंकू सवाष्णींनी आपल्या मस्तकाला लावून घ्या. आता भगवान शिवांना बिल्वार्चन आपण सुरुवात करणार आहोत. भगवान शिवांच्या 108 नामावलीद्वारा एक एक बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करायचं. अथ श्री शिव अष्टोत्तर शतनामावली. श्री गणेशाय नमः. ओम शिवाय नमः. ओम महेश्वराय नमः. ओम शंभवे नमः. ओम पिनाकिने नमः. ओम शशिशेखराय नमः. ओम वामदेवाय नमः. ओम विरूपाक्षाय नमः. ओम कपर्दिने नमः. ओम नीललोहिताय नमः. ओम शंकराय नमः. ओम शूलपाणये नमः. ओम खट्वांगिने नमः. ओम विष्णुवल्लभाय नमः. ओम शिपिविष्टाय नमः. ओम अंबिकानाथाय नमः. ओम श्रीनीलकंठाय नमः. ओम भक्तवत्सलाय नमः. ओम भवाय नमः. ओम शर्वाय नमः. ओम त्रिलोकेशाय नमः. ओम शितिकंठाय नमः. ओम शिवाप्रियाय नमः. ओम उग्राय नमः. ओम सर्वेश्वराय नमः. ओम कामारय नमः. ओम अंधकासुरसुदनाय नमः. ओम गंगाधराय नमः. ओम ललाटाक्षाय नमः. ओम कालकालाय नमः. ओम कृपानिधये नमः. ओम भीमाय नमः. ओम परशुहस्ताय नमः. ओम मृगपाणये नमः. ओम जटाधराय नमः. ओम कैलासवासिने नमः. ओम कवचिने नमः. ओम कठोराय नमः. ओम त्रिपुरांतकाय नमः. ओम वृषांकाय नमः. ओम वृषभारूढ़ाय नमः. ओम भस्मोद्धूलित विग्रहाय नमः. ओम सामप्रियाय नमः. ओम स्वरमयाय नमः. ओम त्रैमूर्तये नमः. ओम अनीश्वराय नमः. ओम सर्वज्ञाय नमः. ओम परमात्मने नमः. ओम सोमसूर्याग्निलोचनाय नमः. ओम हविषे नमः. ओम यज्ञमयाय नमः. ओम सोमाय नमः. ओम पंचवक्त्राय नमः. ओम सदाशिवाय नमः. ओम विश्वेश्वराय नमः. ओम वीरभद्राय नमः. ओम गणनाथाय नमः. ओम प्रजापतये नमः. ओम हिरण्यरेतसे नमः. ओम दुर्धर्षाय नमः. ओम गिरिशाय नमः. ओम भालचंद्राय नमः. ओम अनघाय नमः. ओम भुजंगभूषणाय नमः. ओम भर्गाय नमः.
ओम गिरिधन्वने नमः, ओम गिरिप्रियाय नमः, ओम कृत्तिवाससे नमः, ओम पुरारातये नमः, ओम भगवते नमः, ओम प्रमथाधिपाय नमः, ओम मृत्युंजयाय नमः, ओम सूक्ष्मतनये नमः, ओम जगद्व्यापिने नमः, ओम जगद्गुरुवे नमः, ओम व्योमकेशाय नमः, ओम महासेन जनकाय नमः, ओम चारुविक्रमाय नमः, ओम रुद्राय नमः, ओम भूतपतये नमः, ओम स्थानवे नमः, ओम अहिर्बुध्न्याय नमः, ओम दिगंबराय नमः, ओम अष्टमूर्तये नमः, ओम अनिकात्मने नमः, ओम सात्विकाय नमः, ओम शुद्ध विग्रहाय नमः, ओम शाश्वताय नमः, ओम खंडपरशवे नमः, ओम अजाय नमः, ओम पाशविमोचनाय नमः, ओम मृडाय नमः, ओम पशुपतये नमः, ओम देवाय नमः, ओम महादेवाय नमः, ओम अव्ययाय नमः, ओम हरये नमः, ओम पुष्पदंतभिदे नमः, ओम अव्यग्राय नमः, ओम दक्षाध्वरहराय नमः, ओम हराय नमः, ओम भगनेत्रभिदे नमः, ओम अव्यक्ताय नमः, ओम सहस्राक्षाय नमः, ओम सहस्रपदे नमः, ओम अपवर्गप्रदाय नमः, ओम अनंताय नमः, ओम तारकाय नमः, ओम परमेश्वराय नमः. एक एक बेलपत्र व्हायचेत. ओम त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रम चत्रयायुधम त्रिजनम पाप संहारम एक बिल्वम शिवार्पणम. दुसरं ओम दर्शनम बिल्व पत्रस्य स्पर्शनम पापनाशनम अघोर पाप संहारम एक बिल्वम शिवार्पणम. तिसरं ओम काशीवास निवासी नाम काल भैरव पूजितम कोटिकन्या महादानम एक बिल्वम शिवार्पणम. ओम श्री पार्वती परमेश्वराय नमः. बिल्वदल पत्राणी समर्पयामी. बिल्वार्चन झाल्यानंतर भगवान शिवांना धूपदीप ओवाळून नैवेद्य आपण दाखवणार आहोत. धूपदीप ओवाळायचा. ओम वनस्पतिरसोत्पन्नो गंधाढ्यो गंध उत्तम आघ्रेय सर्व देवानां धूपोयं प्रतिगृह्यतां भक्त्यादीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने त्राहि मां निर्यात घोरात् दीपोयं प्रतिगृह्यतां. ओम श्री पार्वती परमेश्वराय नमः. धूपं माग्रापयामि दीपं दर्शयामि. शिवलिंगा समोर पाण्याचा भरीव चौकोनी मंडल करून त्यावर खडीसाखरेची अगर जो काही नैवेद्य आपण तयार केला असेल तो ठेवायचा. नैवेद्यावर एक बेलपत्र ठेवायचं आणि बेलपत्राच्या साह्याने त्या नैवेद्याच्या वाटी अगर ताटाभोवत 3 वेळा पाणी फिरवायचं. ओम नैवेद्यम गृह्यतां देवी भक्ति में ह्यचलां कुरु इप्सितं च वरं देहि परत्र च परां गतिं प्रोक्षः. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम प्राणाय स्वमपानाय स्वम्यानाय स्वमुदानाय स्वसमानाय स्वं ब्रह्मणे अमृतत्वायां स्वाहा. पैबर पाणी तामनात सोडा. ओम मध्यपानीयं समर्पयामी. परत एक बेलपत्र घेऊन नैवेद्याभोवती पाणी फिरवा. पुनः प्रोक्षः. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम प्राणाय स्वमपानाय स्वम्यानाय स्वमुदानाय स्वसमानाय स्वं ब्रह्मणे अमृतत्वायां स्वाहा. 3 पै पाणी तामनात सोडा. ओम उत्तराप्रोक्षणं समर्पयामी. हस्तप्रक्षालनं समर्पयामी. मुखप्रक्षालनं समर्पयामी. 1 फूल गंध अक्षता हळदी कुंकवामध्ये बुडवून शिवलिंगासमोर व्हायचं. करुद्वर्तनार्थे चंदनम तथा च हरिद्राम कुंकुमम सकल सौभाग्य द्रव्याणि समर्पयामी. ओम श्री पार्वती परमेश्वराय नमः. यथा संपादित नैवेद्यानि समर्पयामी. शिवलिंगाच्या म्हणजेच आपल्या पूजेच्या डाव्या हाताकडे आणि तुमच्या उजव्या हाताकडे चौरंगावर अगर नैवेद्याच्या बाजूला विड्याची 2 पानं ठेवून त्यावर क्रमवार खारीक बदाम सुपारी आणि दक्षिणा ठेवायची. अशा विड्याच्या सुपारीवर पैवर पाणी व्हायचं. ओम पूगी फलम महादिव्यम नागवल्ली दलैरुतम कर्पूरैला समायुक्तम तांबूलम प्रतिगृह्यताम. आपल्या डाव्या हाताकडे जे काही फळ उपलब्ध असेल ते ठेवून त्या फळाला किंचित कुंकू लावून पाणी व्हायचं. इदम फलम मया देव स्थापितम पुरतस्तव तेन मे सफलावाप्तिर्भवेत जन्मनी जन्मनी. विड्यावर जी काही दक्षिणा यथाशक्ती आपण ठेवली असेल त्या दक्षिणेवर सुद्धा पाणी सोडायचं. ओम हिरण्यगर्भ गर्भस्थम हेमबीजम विभावसो अनंत पुण्य फलद मत शांती प्रयच्छमे. ओम श्री पार्वती परमेश्वराय नमः. मुखवासार्थे पूगी फलम सतांबुलम दाडिंब फलम किंचित व्यवहारिक दक्षिणां समर्पयामी. आता आपल्याला या पूजनाच्या समाप्ती प्रित्यर्थ 3 अर्घ्य प्रदान करायचे आहेत. म्हणून पूजेच्या समोर
जे आपल्या पूजनाचं तांबण असेल ते समोर घ्या. उजव्या हातात पाणी, एक फूल गंध अक्षता हळदी कुंकवामध्ये बुडवून घ्यायचं. त्यासोबत एक नाणं आणि सुपारी घ्यायची. माझ्या मागे मंत्र म्हणायचा. म्हणायचं शिवरूपे शिवे देवी शंकर प्राणवल्लभे उमे सर्वार्थदे देवी गृहाणार्घ्यम नमोस्तुते. ओम श्री उमामहेश्वराभ्याम पार्वती परमेश्वराभ्याम नमः इदमर्घ्यम समर्पयामी न मम. सरळ हाताने तामणात सोडून द्या. परत हातामध्ये पाणी घ्या. एक फूल गंध अक्षता हळदी कुंकवामध्ये बुडवून ठेवायचं. सुटनाणं आणि एक सुपारी घ्यायची. म्हणायचं नमोस्तुते मृडानीश अपर्णा प्राणवल्लभ भक्त्यानितम मया हिदम गृहाणार्घ्यम नमोस्तुते. ओम श्री पार्वती परमेश्वराभ्याम नमः इदमर्घम समर्पयामी. सोडून द्यायचं पाणी. परत हातामध्ये पाणी घ्या. एक फूल गंध अक्षता हळदी कुंकवामध्ये बुडवून ठेवायचं. एक सुटनाणं आणि सुपारी घ्यायची. परत म्हणायचं व्रत संपूर्ती सिद्ध्यर्थम यथाशक्ती मया व्रतम आलीभि सहिते देवी गृहाणार्घ्यम नमोस्तुते. ओम श्री पार्वती परमेश्वराभ्याम नमः इदमर्घ्यम समर्पयामी. आता एक फूल आणि बेलपत्र घेऊन बसायचं आहे आपल्याला. आपण सामूहिकरित्या कथा वाचनाला प्रारंभ करत आहोत. श्री हरितालिका कथा. श्री गणेशाय नमः. कैलास पर्वतावर उमा महेश्वर बसले होते तेव्हा श्री पार्वती मातोश्रींनी विचारले, हे महेश्वरा, मी असे कोणते व्रत केले की ज्यामुळे आपण मला पती म्हणून मिळालात? ते ऐकून महेश्वर म्हणाले, हे प्रिय, जे व्रत अत्यंत गुप्त असून केवळ माझे सर्वस्व आहे असे एक उत्तम श्रेष्ठ व्रत मी तुला सांगतो, ते ऐक. ज्या व्रताने तुला माझे अर्धासन मिळाले ते परममंगल व्रत सर्व पुराणांचे व वेदांचे रहस्य आहे. सर्व व्रतात श्रेष्ठ आहे. भाद्रपद शुक्ल तृतीयेच्या दिवशी हे व्रत केले असता सर्व मनोरथे पूर्ण होतात. तू हे व्रत पूर्वी हिमालयावर केले आहेस. पार्वती म्हणाली, हे महेश्वरा, सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ व्रत मी कसे केले ते मला आपणाकडून ऐकायची इच्छा आहे. यावर शिवशंकर म्हणाले, या पृथ्वीवर हिमाचल या सुंदर आनंददायक पर्वतावर तू मोठे उत्कृष्ट तप केलेस. तुझे ते उग्र तप पाहून तुझे वडील हिममान चिंताग्रस्त बनले. ते अत्यंत दुःखी झाले. आपली ही लाडकी लेक कोणाला देऊ अशी काळजी करू लागले. तेव्हा नारद मुनी आकाश मार्गाने तिथे आलेत. हिमवानाने मोठ्या आनंदाने नारद मुनींचा आदर सत्कार केला. हे मुनी श्रेष्ठ, माझे भाग्य उदयाला आले असावे म्हणून आपले येथे येणे झाले असावे असे मला वाटते. आपण कोणता हेतू मनात धरून आला आहात ते सांगा. हिमवानाने विचारले, हे गिरिराजा, भगवान विष्णूने मला आपल्याकडे पाठविले आहे. स्त्रियात रत्नभूत अशी तुझी कन्या योग्य पुरुषाला देणे आवश्यक आहे. वासुदेवासारखा दुसरावर कोणीच नाही, म्हणून तू आपली कन्या वासुदेवाला द्यावीस असे मला वाटते. हिमवान नारदाचे ते बोलणे ऐकून म्हणाले, वासुदेव स्वतः माझी कन्या मागतो आणि आपणही तसे करावे म्हणतात, तर मला तसे करायलाच हवे. नंतर नारद मुनी श्री विष्णूंकडे गेले आणि म्हणाले, भगवान, मी तुझा विवाह निश्चित करून आलो. हिमवानानेही मोठ्या आनंदाने तुला सांगितले की तुला श्री विष्णूला देण्याचे मी निश्चित केले आहे. तेव्हा तू अत्यंत दुःखी बनलीस. तशीच आपल्या सखीच्या घरी गेलीस. तुला पाहून सखीने विचारले, तू अशी कष्टी का? काय झाले? यावर तू म्हणालीस, महादेवाला पती करावे असा माझा निश्चय आहे, पण माझ्या पित्याने दुसरेच ठरविले आहे. आता मी काय करू? यावर तुझी सखी म्हणाली, तुझ्या पित्याला माहीत नसलेल्या अशा प्रदेशात आपण जाऊया.
त्याप्रमाणे तुम्ही दोघीही विचार केलात. त्या सखीने तुला मोठ्या अरण्यात नेले. इकडे तुझे पिता तुला सर्वत्र शोधू करू लागले. तो मनात म्हणू लागला, माझी मुलगी विष्णूला देण्याचे मी नारद मुनींजवळ कबूल केले होते, आता त्यांना मी काय सांगू. तो तुला शोधण्याकरता एका अरण्यातून दुसऱ्या अरण्यात फिरू लागला. एका घोर अरण्यात रम्य नदी काठी असलेल्या मोठ्या गुहेत तू तुझ्या सखीसह प्रवेश केलास. अन्न पाणी सर्व वर्ज केलेस. भाद्रपद मासातील शुक्ल तृतीयेच्या दिवशी हस्त नक्षत्रावर तू तुझ्या सखीसह वाळूचे लिंग स्थापून माझे मनोभावे पूजन केलेस. तू माझे स्तुतिगीत गायलेस, जागरण केलेस. तुझ्या या व्रताच्या प्रभावाने माझे आसन हलले. तू जिथे तुझ्या सखीसह व्रत करीत बसली होतीस तिथे मी आलो आणि म्हणालो, हे देवी, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला हवा असलेला कोणताही वर तू माझ्याकडे माग. तेव्हा तू म्हणालीस की हे महादेवा महेश्वरा, तू जर माझ्यावर प्रसन्न झाला आहेस तर तूच माझा पती हो. तुझे हे उद्गार ऐकून हे फार चांगले आहे असे म्हणून मी कैलास पर्वतावर आलो. नंतर तू प्रातःकाळ होताच उत्तर पूजन करून तुझ्या सखीसह आरंभिलेल्या व्रताचे पारणे तिथे केलेस. हिमवान तुझा शोध करीत त्या घनघोर अरण्यात आला. त्याने तुला सखीसह पाहिले. तो तुमच्या जवळ आला व म्हणाला, तू या अरण्यात तू का येऊन राहिलीस, आधी घरी चल. हिमवानाचा हा प्रश्न ऐकून तू म्हणालीस, पिताश्री, तुम्ही माझा विवाह शंकराशी कराल असे मला वाटले होते, परंतु तुम्ही पूर्वी केलेला विचार बदललात म्हणून मी या वनात आले. तुम्ही जर मला शिवशंकराला अर्पण करणार असाल तरच मी घरी येईल, नाहीतर इथेच राहील. मी तसा निश्चय केला आहे. तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी सर्व करीन असे आश्वासन देऊन हिमवानाने सखीसह तुला घरी नेले. पुढे तुझ्या पित्याने यथाविधी विवाह करून तुला मला अर्पण केले. देवी, तू जे व्रत आचरलेस त्याच्या प्रभावाने तुला सौभाग्य मिळाले. हे देवी, हे सर्वोत्तम व्रत मी अद्याप कोणालाच सांगितलेले नाही. आली म्हणजे सखी, तिने तुझे हरण करून तुला दूर अरण्यात नेले म्हणून या व्रताला हरितालिका असे नाव पडले. शिवशंकराचे हे उद्गार ऐकून पार्वती म्हणाली, प्रभो, या व्रताचा पूजाविधी मला कृपा करून सांगा. या व्रतापासून काय फळ मिळते आणि हे व्रत कोणी करावे तेही सांगा. पार्वतीचा हा प्रश्न ऐकून शिवशंकर म्हणाले, हे देवी, हरितालिका व्रत हे सौभाग्यदायक आहे. ज्या स्त्रियांना सौभाग्य हवे असेल त्यांनी हे व्रत करावे. केळीच्या खांबांनी तोरण लावून मखर करावे, मग छत लावावे. ते निरनिराळ्या रंगांच्या उत्तम पट्टवस्त्रांनी सुशोभित करावे. नंतर ते मखर चंदनाने सुगंधित करावे. त्या पूजेच्या ठिकाणी मंगलवाद्यांचा गजर करावा आणि सखीसह तुझी मूर्ती व माझे माळूचे लिंग करून गंध, पुष्पे, धूप, दीप, फळे इत्यादी उपचारांनी माझे पूजन करावे. नैवेद्य अर्पण करून रात्री जागरण करावे. देवी पार्वती, या मंत्रांनी तुझ्या सखीसह तुझी आणि माझी पूजा करावी. श्री हरतालिकेची कथा पठन करावी. हे व्रत यथाविधी केले असता सर्व पापांपासून मुक्त होऊन सप्त जन्मांपर्यंत राज्य मिळवून सौभाग्याची वृद्धी होते. दुसऱ्या दिवशी ब्राह्मणास वायनदान करावे, नंतर पारणे करावे. हे पार्वती, याप्रमाणे जी स्त्री हे व्रत करेल ती तुझ्यासारखी आपल्या पतीसह रममाण होईल. इहलोकी अनेक सुखे, ऐश्वर्य, वैभव उपभोगून अंती शिवाचे सायुज्य तिला प्राप्त होईल. हजारो अश्वमेध आणि शेकडो वाजपेय यज्ञ केल्याने जे पुण्य व फळ प्राप्त व्हायचे ते या कथा श्रवण पठनाच्या योगाने प्राप्त होते. हे देवी, याप्रमाणे मी हे उत्तम श्रेष्ठ व्रत तुला निवेदन केले. या व्रताच्या आचरणाने कोट्यवधी यज्ञ केल्याचे फळ प्राप्त होते. इति श्री भविष्योत्तर पुराणे हरगौरी संवादे हरितालिका व्रत कथा समाप्तः. श्री शिव जगदंबार्पणमस्तु. हातातली फुलं आणि बेलपत्र ही शिवलिंगाला अर्पण करावी. कथा झाल्यानंतर आपण प्रथम वायन हे भगवती जगदंबेला देणार आहोत, म्हणून हातात पाणी आणि अक्षदा घ्यायच्यात. म्हणायचं, आद्य पूर्व उच्चारित एवं गुण विशेषण विशिष्टायाम शुभ पुण्य तिथो श्री हरितालिका व्रत अंगत्वेन श्री उमा महेश्वरी प्रीत्यर्थे वायनदान अहम करिष्ये. पाणी सोडून द्या. शिवलिंगाला हळदी कुंकू व्हायचं. इथे वायनदानाचं जे साहित्य आहे त्यांनाही हळदी कुंकू व्हायचं. ते साहित्य उचलून शिवलिंगाला स्पर्श करून परत जागेवर ठेवायचं. नमः पार्वती पतये हर हर महादेव.
आता आपण महाआरतीला सुरुवात करणार आहोत. त्याच्या क्रमामध्ये श्री गणेशांची आरती, श्री हरितालिकाची आरती आणि भगवान शिवांची आरती या 3 क्रमामध्ये आरती होणार आहे. सुरुवात करूया. उत्तर महानीरांजन दीपम कुर्यात. ओवाळू आरती श्री गणपती ओंकारा. औट मात्रा कोटी सूर्य समप्रभाकरा समप्रभाकरा. ओवाळू आरती श्री गणपती ओंकारा. बिंदू रूपे अचल अभय निर्गुण निराकारा. योग माया अर्ध मात्रा विचरी भव पसारा. ओवाळू आरती श्री गणपती ओंकारा. पीतवर्ण आकार मात्रा ब्रह्म सृजकारा. उकार जी मृत वर्ण रक्षसी अखिल चराचरा. ओवाळू आरती श्री गणपती ओंकारा. लीन करिसी रक्त वर्ण तू सकल जगमकारा. अनन्य शरणागत या दासा तव पदी दे थारा. ओवाळू आरती श्री गणपती ओंकारा. जय देवी हरितालिके सखी पार्वती अंबिके. आरती ओवाळी ते ज्ञान दीप कळीके. हर अर्धांगी वससी जाशी यज्ञ माहेरासी. तेथे अपमान पावसी यज्ञ कुंडी गुप्त होसी. जय देवी हरितालिके सखी पार्वती अंबिके. आरती ओवाळी ते ज्ञान दीप कळीके. रिगसी ही माद्रीच्या पोटी कन्या होसी तू गोमटी. उग्र तपश्चर्या मोठी आचरसी उठा उठी. जय देवी हरितालिके सखी पार्वती अंबिके. आरती ओवाळी ते ज्ञान दीप कळीके. पंच अग्नि तप साधने धूम्रपाने अधोवदने. केली बहु उपोषणे शंभू भ्रतारा कारणे. जय देवी हरितालिके सखी पार्वती अंबिके. आरती ओवाळी ते ज्ञान दीप कळीके. लीला दाखविसी दृष्टी हे व्रत करसी लोकांसाठी. पुन्हा वरसी धूर जटी मज रक्षावे संकटी. जय देवी हरितालिके सखी पार्वती अंबिके. आरती ओवाळी ते ज्ञान दीप कळीते. काय वर्णू तव गुण अल्पमती नारायण. माते दाखवी चरण चुकवावे जन्म मरण. जय देवी हरितालिके सखी पार्वती अंबिके. आरती ओवाळी ते ज्ञान दीप कळीके. जय शिव ओंकारा प्रभु हर शिव ओंकारा. ब्रह्मा विष्णु सदा शिव ब्रह्मा विष्णु सदा शिव अर्धांगी धारा. ओम हर 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 महादेव एकानन चतुरानन पंचानन राजे. शिव पंचानन राजे. हंसासन गरुडासन हंसासन गरुडासन वृषभान शोभे. ओम हर 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 महादेव. दोय भुज चार चतुर्भुज दश भुज ते सोहे. शिव दश भुज ते सोहे. तीनों रूप निरखता तीनों रूप निरखता त्रिभुवन जन मोहे. ओम हर 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 महादेव. अक्षमाला वनमाला रुंडमाला धारी. शिव रुंडमाला धारी. चंदन मृग मद चंदा चंदन मृग मद चंदा भाले शुभकारी. ओम हर 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 महादेव. श्वेतांबर पीतांबर व्याघ्रांबर अंगे. शिव व्याघ्रांबर अंगे. सनकादिक प्रभुतादिक सनकादिक प्रभुतादिक भूतादिक संगे. ओम हर 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 महादेव. लक्ष्मीवर उमियावर सावित्री संगे. शिव सावित्री संगे. पार्वती अर्धांगे पार्वती अर्धांगे श्री जटा गंगे. ओम हर 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 महादेव. कर्मा एक कमंडलु चक्र त्रिशूल धरता. शिव चक्र त्रिशूल धरता. जग करता जग भरता जग करता जग भरता जग पालन करता. ओम हर 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 महादेव. काशी में विश्वनाथ विराजे नंदो ब्रह्मचारी. शिवनंदो ब्रह्मचारी. नित प्रतिभोग लगावत नित प्रतिभोग लगावत महिमा अति भारी. ओम हर 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 महादेव. ब्रह्मा विष्णु सदा शिव जानत अविवेका.
शिव जानत अविवेका प्रणवाक्षर ओम मध्ये प्रणवाक्षर ओम मध्ये ये तीनों एका ओम हर 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 महादेव त्रिगुणा जी की आरती जो कोई नर गावे शिव जो कोई नर गावे कहे शिवानंद स्वामी कहे शिवानंद स्वामी सुख संपत्ति पावे ओम हर 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 महादेव जय शिव ओंकारा प्रभु हर शिव ओंकारा ब्रह्मा विष्णु सदा शिव ब्रह्मा विष्णु सदा शिव अर्धांगी दारा ओम हर 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 महादेव कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि कर्पूर पूरेण मनोहरेण सुवर्ण पात्रोदर संस्थितेन प्रदीप्त भासा सहसागतेन नीरांजनम ते जगदीश कुर्वे ओम श्री पार्वती परमेश्वराय नमः महानीरांजन दीप सहितम कर्पूरार्तिक्य दीपम समर्पयामी पळीवर पाणी आरती भोवती 3 वेळा गोल फिरवून तामनात सोडायचं आरती महादेवांना प्रथम द्यायची नंतर सर्व कुटुंबियांनी आरती धारण करायची आणि नंतर आरती जमिनीवर ठेवण्या अगोदर पळीभर पाणी त्यावर अक्षता अशा पद्धतीने टाकून त्यावर आरतीचं ताट ठेवायचं कधीही आरतीचं ताट डायरेक्ट जमिनीवर ठेवलं जात नाही प्रमाद घडतो आरती घ्यायची आपण भगवान शिवांना त्रिवार मुजरा करायचा ओम नमस्ते ब्रह्म रूपाय विष्णु रूपाय ते नमः नमस्ते रुद्र रूपाय परिरूपाय ते नमः नमः सर्वहितार्थाय जगदाधार हेतवे उमाकांताय शांताय शंकराय नमो नमः ओम श्री पार्वती परमेश्वराभ्याम नमः नमस्काराणि समर्पयामि स्वतः भोवती 3 प्रदक्षिणा करायच्यात ओम यानि कानि च पापानि जन्मांतर कृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणा पदे पदे ओम श्री पार्वती परमेश्वराभ्याम नमः प्रदक्षिणान समर्पयामी फूल आणि बेलपत्र हातात घ्यायचे मंत्रपुष्प ओम यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्मानि प्रथमान्यासन् ते हनाकं महिमान सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसय्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान काम कामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारिमे राज्यम महाराजमाधिपत्यमयम् समंत पर्यायी स्यात् सार्वभौम सार्वायुष आन्तरार्धापरार्धात् पृथिव्यै समुद्र पर्यन्ताय एकराळिति तदप्लेश श्लोको भिगितो मरुतः परिवेष्टारो मरुतस्यावसंगृहे आवीक्षितस्य कामप्रे विश्वे देवा सभासदैति ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् ओम षण्मुखाय विद्महे महासेनाय धीमहि तन्नो षष्ठ प्रचोदयात् ओम नवनागकुलाय विद्महे विषदन्ताय धीमहि तन्नो सर्प प्रचोदयात् ओम कात्यायन्यै च विद्महे कन्याकुमार्यै च धीमहि तन्नो दुर्गे प्रचोदयात् ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् ओम श्री पार्वती परमेश्वराभ्यां नमः मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि फुल बेलपत्र शिवलिंगाला लावायचेत खाली बसायचेत पूजनाच्या प्रारंभापासून तर आता पावेतो आपल्याकडून कायिक वाचिक मानसिक ज्ञात अज्ञात काही न्यून्याधिक झाले असेल किंवा काही अपूर्णता राहिली असेल त्याबद्दल क्षमा मागत आपल्या व्रतपूर्तीसाठी भगवान शिवांना आणि जगन्माता पार्वती मातोश्रींना वंदन करत प्रार्थना करायची ओम हरितालिके नमस्तेस्तु स शिवे भक्तवत्सले संसार भय भीति हम त्वमेव शरणं मम जन्म जन्मानि सौभाग्यमक्षय्यं देहि मेन्वये यशस्वीनमुदारं च गाम्भीर्यादि गुणान्वितं तथा पुत्रांश्च पौत्रांश्च कन्याश्चान् वैशोभिनिः धनधान्यादि सम्पत्तिमैश्वर्यं रुचिरं शिवे लक्ष्मी मनोरमां देहि सुरूपाद्यखिलान् गुणान् धर्मबुद्धि च मे देहि पातिव्रत्यमखण्डितं भोगान् सुविपुलान् शश्वद्दीह लोके परं च
त्वमी भक्ति च मे देहि भृशं भर्तरी शंकरे संसार हारिणी बुद्धि मंते देहि नमोस्तुते तव सान्निध्यमेवास्तु मम श्री हरितालिके यथा त्वं देव देवेशी सौभाग्यादि समन्विता तथा मां कुरु सर्वेशी जन्म जन्मनि पार्वती आवाहनं न जानामि तवार्चनं पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वरी अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वरी गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च आगता सुख संपत्ति पुण्योऽहं तव दर्शनात् अपराध सहस्राणि क्रियन्ते अरणिशं मया दासोऽयमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वरी मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरी यत्पूजितं मया देवी परिपूर्णं तदस्तु मे रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि पुत्रान् देहि धनं देहि सर्वकामांश्च देहि मे। हातात पाणी घ्यायचं, म्हणायचं अनेन मया यथा ज्ञानेन यथा मिलित उपचार द्रव्येण कृत श्री हरितालिका पूजनेन भगवान श्री पार्वती परमेश्वर सपरिवार सहित श्री महेश्वर प्रियतान न मम। सरळ हाताने पाणी सोडा। ओम तत्सत शिव जगदंबार्पणमस्तु। या ठिकाणी आपली हरितालिका पूजा संपन्न झाली। या पूजनाची उत्तर पूजा ही दुसऱ्या दिवशी आपल्याला करायची असते, म्हणजेच चतुर्थीच्या दिवशी सकाळी। परंतु चतुर्थीला आपल्याकडे बाप्पांचं आगमन होत असतं, म्हणून त्यांच्या आगमनापूर्वी आपल्याला ही उत्तर पूजा पूर्ण करायची असते की जेणेकरून हरितालिका व्रताची उत्तर पूजा झाल्यानंतर बाप्पांची प्राणप्रतिष्ठा आणि प्रतिष्ठापना आपण आपल्या घरी करणार आहोत। याच चॅनलवर आपल्याला 10 दिवसांपर्यंत बाप्पांची सर्वोच्च उपासना म्हणजे श्री गणपती अथर्व शीर्षाचं 1.25 कोटी आवर्तनाचं एक महान संकल्पाची फलश्रुती पूर्ण करायची आहे। म्हणून प्रत्येकाने येणाऱ्या व्हिडिओ मार्फत गणपतींची प्रतिष्ठापना आपापल्या घरी तर करावीच, परंतु या आवर्तनाच्या सेवेमध्ये सहपरिवार इष्टमित्रांसह सहभागी व्हावं। कारण कलौ चंडी विनायको असा उल्लेख आहे। कलियुगामध्ये त्वरित फलद्रूप होणारी उपासना ही भगवती जगदंबेची आणि महागणपतींची असते। आणि महागणपतीचं सर्वात प्रासादिक आणि अत्यंत सुलभ आणि त्वरित फलद असं स्तोत्र म्हणजे गणपती अथर्व शीर्ष आहे। म्हणून जास्तीत जास्त संख्येमध्ये आपल्याला गणपती अथर्व शीर्षाच्या या आवर्तनांमध्ये सहभागी व्हायचं आहे। फलश्रुतीमध्ये आपण एवढं वाचतो, सहस्त्रावर्तनात यम यम काम बधते तम तमनेन साधयत, की 1000 आवर्तन जर अथर्व शीर्षाची झालीत तर आपण जी जी इच्छा करतो ती ती पूर्ण होते। मग विचार करा, जर राष्ट्र उत्कर्षाची आपली इच्छा आहे किंवा काही इच्छा अशा आहेत की ज्या सहस्र आवर्तन करून सुद्धा पूर्ण होत नाही, मग अशा आवर्तनांमध्ये जे कोटीच्या संख्येत असतील यात जर सहभागी झालो तर आपल्या जीवनातल्या मुख्य समस्या ज्या आहेत, ज्या ज्ञानासंबंधित असतील, ज्या धनासंबंधित असतील, ज्या बुद्धी संबंधित असतील, कीर्ती किंवा ऐश्वर्या संबंधित असतील, त्या सर्वांची पूर्तता या आवर्तनामार्फत होणार आहे। म्हणून आपण सर्वांनी या आवर्तनात सहभागी व्हावं। दुसऱ्या दिवशी म्हणजे चतुर्थीच्या दिवशी उत्तर पूजन करताना आपल्याला अशाच पद्धतीने भगवान शिवांना संपूर्ण देवतांसह गंध अक्षता हळदी कुंकू फूल आणि बेलपत्र व्हायचं। ते वाहून झाल्यानंतर धूपदीप ओवाळायचा आणि दही भाताचा नैवेद्य त्यांना दाखवायचा आहे। आणि नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आता जो मंत्र म्हणत आपण अक्षदा टाकत आहोत तो मंत्र म्हणून संपूर्ण पूजेवर अक्षदा टाकायच्या आहेत। जेवढे काही निर्माल्य म्हणून फुलं बेलपत्र आहेत ते आपल्या घराच्या परसबागेमध्ये अगर अंगणातल्या झाडांमध्ये मुळाशी अर्पण करायचे, ज्यांचं खत होईल आणि भगवान शिवांचं आणि शक्तींच्या कृपाशीर्वादाचं छत्र त्या वृक्षांच्या सावलीच्या द्वारे आपल्या घरामध्ये निवास करेल। म्हणून हे त्यांच्या मुळाशी अर्पण करावं। जी काही माती आहे ती ज्या नदीतून किंवा ज्या परिसरातल्या गाम नदीतून तुम्ही आणलेली आहे त्या नदीत परत अर्पण करायची। अर्पण करताना फक्त चिमूटभर वाळू आपल्याला आपल्या घरी परत आणायची आहे आणि घराच्या आजूबाजूला परिसरामध्ये किंचित 1-2 खडा म्हणून ती प्रासादी रूप आपल्याला टाकायची आहे। एवढं आपल्याला व्यवस्थित लक्षात घेऊन उत्तर पूजा व्यवस्थित करायची। हातात अक्षदा घ्या।
ओम यातु श्री सिद्धी बुद्धी सहित महागणपती गणा सर्वे पूजा मादाय पार्थिवा इष्ट कार्यार्थ सिद्ध्यर्थम पुनरागमनाय च। ओम यातु श्री कुलदेवता गणा सर्वे पूजा मादाय पार्थिवा इष्ट कार्यार्थ सिद्ध्यर्थम पुनरागमनाय च। ओम यातु श्री लक्ष्मी नारायण गणा सर्वे पूजा मादाय पार्थिवा इष्ट कार्यार्थ सिद्ध्यर्थम पुनरागमनाय च। ओम यातु श्री सूर्य नारायण गणा सर्वे पूजा मादाय पार्थिवा इष्ट कार्यार्थ सिद्ध्यर्थम पुनरागमनाय च। ओम यातु श्री जया विजया सखी गणा सर्वे पूजा मादाय पार्थिवा इष्ट कार्यार्थ सिद्ध्यर्थम पुनरागमनाय च। ओम यातु श्री पार्वती परमेश्वर गणा सर्वे पूजा मादाय पार्थिवा इष्ट कार्यार्थ सिद्ध्यर्थम पुनरागमनाय च। हात जोडा, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। गंगा गोदावरी माता की जय। सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय। श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय। भारत माता की जय। उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय। श्री अंबा माता की जय। श्री अंबा माता की जय। भारत माता की जय। श्री हरितालिका माता की जय। नमः पार्वती पतये हर हर महादेव।